चटपटीत तवा पुलाव तयार आहे। जिभेला चव आणणारा फ्रेश तवा पुलाव गाडीवर मिळतो, अगदी तसाच जबरदस्त झालेला आहे। तवा पुलाव बनविण्यासाठी 1 वाटी बासमती तांदूळाला साफ करून 2 पाण्याने धुवून 15 मिनिट भिजत ठेवायचे। गॅस ऑन करून एका भांड्यात 1 चम्मच हळद आणि थोडी मीठ घालून पाणी बॉईल करू। आता या भिजलेल्या तांदूळातले पाणी काढून घेऊ आणि तांदूळ या हळदीच्या पाण्यात घालून 7 ते 8 मिनिट कुक होऊ देऊ। तांदूळ कुक व्हायच्या 1 मिनिट अगोदर अर्धी वाटी मटर घालायचे आणि तांदूळ चाळणीमध्ये काढून घ्यायचे। इकडे मिक्सरच्या भांड्यात 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट आणि एका टमाटरला कट करून याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। लगेच या पेस्टमध्ये 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घालून मिक्सरला पुन्हा फिरून घ्यायचं आहे। लगेच ताव्यावर तेल किंवा तूप घालून 1 चम्मच जिरा घालून फुलू देऊ। नंतर एका कांद्याचे पातळ स्लाइस करून हलकासा कांदा ब्राऊन होऊ देऊ। कांदा हलकासा ब्राऊन झाला की पातळ आलूचे स्लाइस करून यामध्ये घालायचे आणि आलू 2 ते 3 मिनिट सॉफ्ट होऊ देऊ। आता घालायची 4 ते 5 हिरवी मिरची, पातळ कापलेली पत्ताकोबी घालून हलकसं कुक होऊ द्यायचं। आता भाज्या साइडने करून मध्यभागात 1 चम्मच तूप घालून लसण अद्रक आणि टोमॅटोची पेस्ट घालायची। पेस्ट मात्र मध्यभागातच परतून घ्यायची। सोबतच घालायचा पावभाजी मसाला, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धनेपूड, थोडीशी कस्तुरी मेथी, चवीपुरतं मीठ, 1 चम्मच लाल तिखट। मसाल्यात भाज्या पूर्ण परतून घ्यायच्या। फायनली घालायचे पकलेले तांदूळ आणि किसलेलं बीट। मस्तपैकी मिक्स करायचं आणि लास्ट घालायची कोथिंबीर। चटपटीत तवा पुलाव तयार आहे। जिभेला चव आणणारा फ्रेश तवा पुलाव गाडीवर मिळतो, अगदी तसाच जबरदस्त झालेला आहे। तर कसा वाटला माझा तवा पुलाव तर कमेंट्स करून नक्की सांगा। धन्यवाद।